काय भूमिका आहे आपल्या चित्रपटात? सर्वप्रथम आम्ही या चित्रपटाचं मनापासून स्वागत करतो. तत्कालीन ऐतिहासिक सामाजिक राजकीय भूमिका किंवा आपलं राजकीय वातावरण व्यक्त करण्याचे जे जे चित्रपट येतील ते आलेच पाहिजे असं आमचं मत आहे. ह्या चित्रपटाच्या टीझर मध्ये एक ब्राह्मण बटूक मुलगा आपण ज्याला म्हणतो तो आदरणीय सावित्रीबाई फुलेंवर काही दगड मारताना किंवा धूळ शेण असं म्हणून आपण तसं मारताना दिसतंय. तो भाग ह्या चित्रपटातून काढावा का तर निश्चित काढू नये, तो राहू द्यावा. ज्यांनी जी पातकं केलेली आहेत ती लोकांच्या समोर आलीच पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या ब्राह्मण लोकांनी मदतही केली आहे ज्योतिबा फुलेंना शाळा देण्यापासून त्यातल्या शिक्षकी पेशा स्वीकारण्यापासून त्यांच्याविषयी सुद्धा तुम्ही काही चित्रपटामध्ये उल्लेख आहे का नाही हा आमचा सवाल आहे. त्याच्याविषयी सुद्धा मग तुम्ही ते टीझर मध्ये का नाही दाखवलं? म्हणजे टीझरचं वातावरण जातीय द्वेष करून तुम्हाला एकाच समाजाला बोलवायचंय, पुन्हा एकदा महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरून त्याचा तुम्हाला आर्थिक फायदा करायचा आहे का निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, वितरकांना हा आमचा सवाल आहे. त्यासाठी आमचा आक्षेप आहे हा चित्रपट सर्वांना न्याय देणारा असावा. जे गुन्हेगार आज सुद्धा वाटत असतील 250 वर्ष आधीचे त्यांच्या नकारार्थी दाखवा, पण त्यावेळी ज्यांनी मदत केली ते सुद्धा चित्रपटातून लोकांच्या माध्यमात यायला पाहिजे. हा चित्रपट पूर्ण भारतभर चालणार आहे, हा चित्रपट पूर्ण जगभर जाणार आहे. तो हिंदीतला चित्रपट आहे. आपण तत्कालीन महाराष्ट्राची पुण्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती काय होती हे दाखवून आपण चांगलंपणा घेणार आहात, पण निगेटिव्ह पार्ट दाखवून फक्त पुण्याची आणि महाराष्ट्राची बदनामी करणार आहात हा आमचा निर्मात्यांना प्रश्न आहे.